काकू जातो घरला मम्मीकडे. अरे वाह, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कोण सोडलं इथं? मी याचं नाव लकी ठेवतो. या 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 लकी 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 लकी. लगेच इकडे जाऊ नको, इकडे या इकडं. तिकडं लकी लकी इकडे या लकी.
हे काय आणलंयस? कुत्र्याचं पिल्लू. सोडून येत जा, आपण पाळत नाही यातलं. सरांनी आम्हाला सांगितल्यात की कुत्र्यातून पाळल्यावर काय होत नाही, 1-2 इंजेक्शन दिलं तर चालते. आता नको, आपल्याला काय माहिती नाही काय नाही. आणि चावलं बिवलं तर काय करायचं त्याला? काहीतरी झालं तर? अरे कुत्रं बित्रं चावलं ना रेबीज होते, ते फार ते भयानक रोग आहे ते. जा, मी सांगतोय सोडून येत जाते. इंजेक्शन घ्यायला लागतात पोटात 14. जा सोडून येत जा त्याला. बरं पप्पा, सोडून येतो. पप्पा सोडून आणि परत चाललं बघा ते. ठीक आहे, आता आणलंच तर राहून दे. आलंय ते, त्याला 2-3 पाजूया. उद्या आपण जाऊ वैद्यकीय ऑफिसरकडे ना, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊ, कसं काय असते, कसं पाळायचं काय ते, आणि व्यवस्थित त्याला पाळूया आपण. बर पप्पा. लकी इकडे या. लकी लकी जा, प्लेट तेन घेऊन येत जा, त्याला दूध पाजूया आपण.
पुढे जा. ये म्हणा, ये बोलो, ये कर. हां पप्पा जायचं होतं ते डॉक्टरांकडे. होय जायचं होतं. चला की जाऊया. थोडं काम आहे मग तसंच जाऊ हं. काम चालतंय. करून मग. हं? ठीक आहे. आपण जाऊ हं. माझं पहिलं काम करूया मग आपण डॉक्टरकडे जाऊ. कुठकडनं एंटर करायचं नाही. कुत्रा घेऊन आला एक. काय ना त्याच्याबद्दल फक्त आपल्याला माहिती द्यायची. त्याने काल एक लहान पिल्लू आणलंय घरात. बाहेर त्याला मिळालं होतं. ते आम्हाला पाळायचं आहे. त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. त्याच्याबद्दल काय माहिती की ते चावलं वगैरे ते कसं पाळायचं किंवा आता म्हणतात की कुठे चावलं की रेबीज वगैरे होते, घरात पाळून येते. तुम्ही जर आम्हाला माहिती दिलं तर आम्हाला पाळायला बरं होईल. श्वान पालकांनी श्वान पाळण्याच्या पूर्वी काय काळजी घ्यावी आणि श्वान सिलेक्ट करताना काय काळजी घ्यावी आणि काही बऱ्याचशा आपल्या मनामध्ये समज आणि गैरसमज असतात की डॉग पाळला आणि डॉग चावला किंवा डॉगची त्या श्वानाची लाळ लागली की आपल्याला रॅबीज होतो. अशा बरेचसे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. त्याबद्दल मी शॉर्टमध्ये आपल्याला थोडी माहिती सांगतो. कुठलाही श्वान तुम्हाला एखाद्या श्वानाचं पिल्लू घ्यायचं आहे तर कुठलाही श्वान सिलेक्ट करताना त्यांचे आई वडील कोण आहेत, आई वडिलांमध्ये आई कुठल्या ब्रीडची आहे, वडील कुठल्या ब्रीडचे आहे, हे नंबर एक. ते दोन क्लोज रिलेशनमध्ये आहेत का. जर समजा ते फॉर एक्झाम्पल भाऊ बहीण असतील, मावस बहीण मावस भाऊ असतील, आते भाऊ माम बहीण असतील आपसामध्ये, ते जर क्लोज रिलेशनमध्ये असतील तर त्याचं ब्रीडिंग जे झालेलं असते त्याला इनब्रीडिंग म्हणतात
आणि त्या इनब्रिडिंगचं जर ते पिल्लू तयार झालं असेल, ते श्वानाचं पिल्लू असेल, तर त्याला पुढे एक 2-3 वर्षानंतर भरपूर आजार निर्माण होतात आणि त्या आजाराला किंवा काही स्किनचे आजार, ज्याला आपण ॲटोपिक डर्मॅटायटिस म्हणतो, किंवा काही हार्टचे आजार, ज्याच्यामध्ये कार्डियाक मायोपॅथी नावाचा एक आजार असतो, असे आजार होतात आणि ज्या आजाराला ट्रीटमेंट नाही आहे. मग तिथं चूक कुठं झालेली असते? चूक असते त्या ब्रिडरची. त्याने इनब्रीडिंग केलेलं असते, त्यालाही ते त्यानं काही ते मुद्दामून केलेलं नसते, अनावधानानं झालेलं असते. असं झालेलं इनब्रीडिंग हे पुढे त्या श्वानाला मारक ठरतं आणि त्यामुळे आपलं काय होते, आपली निराशाच होते की आम्ही डॉग आणलं, त्याला 2च वर्षात हा आजार झाला, हा दुरुस्त होत नाही, अशा गोष्टी घडतात. त्यामुळे ही एक काळजी घ्यावी. ते जर त्यांचं रिलेशन दूरचं असेल, ते एका ब्लडचे नसतील, तर जनरली ते पिल्लं चांगले असतात. आता काय करायला पाहिजे की एकदा तुम्ही पिल्लू घेतल्यानंतर त्याचं काय करायचं की त्याला घरी आणायचं. घरी आणल्यानंतर त्याचं वातावरणात बदल झालेला असतो. तो तुमच्याशी ॲडजस्ट करायला वेळ लागतो त्याला. त्याची सायकॉलॉजी थोडी वेगळी असते. त्याला तो वेगळ्या वातावरणातून वेगळ्या वातावरणात आल्यामुळे त्याला ते डिप्रेस फिलिंग होते आणि ते डिप्रेस फिलिंग झाल्यामुळे तो तुमच्याशी किंवा त्या फॅमिलीशी लगेच सूट होत नाही. तर त्याला 2-3 दिवस फ्रीली राहू द्यायचं घरामध्ये. त्यानंतर त्याला प्रेम करायचं भरपूर आणि त्याला विश्वास निर्माण झाला पाहिजे की नाही, हे लोकं आपल्याला याच्यापासून काही हार्म नाही आहे. त्यानंतर त्याचं डेली कोम्बिंग करायचं, कंगवा रोज करायचा. त्याला अंघोळ घालताना 10 ते 15 दिवसातून एकदा अंघोळ घालायचीच. अंघोळ घातल्यानंतर ड्राय करायचं. अंघोळ कशी घालायची? हिवाळा असेल तर गरम पाणी, पावसाळ्यामध्ये गरम पाणी, उन्हाळ्यामध्ये थंड पाणी असं वापरायचं. अंघोळ घातल्यानंतर त्याला पुसून घ्यायचं. लगेच फॅनकडे न्यायचं नाही. बरेचदा त्यामुळे निमोनिया होतो. त्यानंतर त्याला डिवर्मिंग, दंताचं औषध द्यायचं असते. दंताच्या औषधामध्ये आपण काय कराल की मार्केटमध्ये भरपूर दंताची औषधं उपलब्ध आहेत. पण फार्मर लोक काय चूक करतात, किंवा श्वान मला काय चूक करतात की त्याला खूप ओव्हरडोस देतात किंवा बरेचदा त्याला आमचे असे अनुभव आहेत की छोटं पिल्लू असेल त्याला एकदम एखाद्या गायीची शेळीची गोळी देऊन टाकतात आणि त्यांना त्याची डेथ होते. असं बरीचशी उदाहरणं झालेली आहेत. तर त्याचा डोस प्रॉपर डॉक्टरांना विचारून, त्याचा डोस किती आहे हे प्रॉपर विचारून त्याचं दंताचं औषध करून घ्यावं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशनमध्ये काय करायला पाहिजे की 28 दिवसापर्यंत आपण त्याला व्हॅक्सिन द्यायचं नसते. का द्यायचं नसते? कारण त्याच्या आईला जर प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिन केलेलं असेल, तर त्याचे मॅटर्नल अँटीबॉडीज त्या पिल्लामध्ये येतात आणि त्या पिल्लामध्ये आला की ते पिल्लाला ते 1 महिन्यापर्यंत संरक्षण देतात. त्याच्यामुळे त्याला कुठले आजार होत नाही. म्हणून 1 महिन्यापर्यंत जनरली आपण कुठलं व्हॅक्सिन करायचं नाही. 1 महिन्यानंतर आपण कुठलं व्हॅक्सिन करायचं? एक पप्पी नावाचं व्हॅक्सिन येते. त्याच्यामध्ये 2च आजार कव्हर होतात. एक डिस्टेंबर आणि पार्वो व्हायरस इन्फेक्शन. हे दोन्ही आजार असे आहेत की हे आजार झाले की डॉग जगत नाही. त्याच्यात डेथच होते. म्हणून ते व्हॅक्सिन 28व्या दिवशी करून घ्यायचं. त्यानंतर 1 महिन्याने सेकंड डोस असतो व्हॅक्सिनचा. त्याच्यामध्ये 9 in 1 म्हणजे 9 रोगाचं एकत्र व्हॅक्सिन आणि रॅबीजचं व्हॅक्सिन करून घ्यायचं. आणि याचा पुन्हा एक महिन्यानंतर म्हणजे आणखीन एक सेकंड डोस असतो. त्याच्यामध्ये सुद्धा सेम व्हॅक्सिन 9 in 1 आणि अँटी करायचं. आता रॅबीजच्या बाबतीत बऱ्याचशा अशा काही संकल्पना आहेत आपल्या की कुठलाही डॉग चावला की रॅबीज होतो, असं नाही आहे. जो डॉग तुम्ही घरी पाळलेला आहे, ज्याला तुम्ही व्हॅक्सिन केलेलं आहे, तो डॉग जर चावला तर त्या डॉगपासून कधीही रॅबीज होत नाही. कुठल्या डॉगपासून रॅबीज होतो? बाहेरचा रस्त्यावरचा भटका कुत्रा आहे, भटकं पिल्लू आहे आणि ज्या भटक्या कुत्र्याला कुठल्याही प्रकारचं व्हॅक्सिन केलेलं नाही आहे, याला कुठले तरी दुसरे अननोन डॉग चावलेले आहेत की जे रॅबीज कॅरियर असू शकतात. असा डॉग जर तुम्हाला चावला रस्त्यावरचा, त्याची तुम्हाला हिस्ट्री माहीत नाही, तर त्या डॉगपासून रॅबीज होतो. घरात पडलेल्या डॉगपासून, त्याचं व्हॅक्सिनेशन तुम्ही पूर्ण केलेलं, त्या डॉगपासून कधीही रॅबीज होत नाही. त्यामुळे असं जर डॉग चावलं तर लगेच घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला शंका वाटली तर तुमच्या मेडिकल डॉक्टरांना विचारा किंवा व्हेटरनरी डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही पुढची ॲक्शन घ्या. पण घाबरण्याचं काही कारण नाही. मात्र अननोन डॉग जर चावला, त्याची तुम्हाला हिस्ट्री काही नाही, रस्त्यावरचा आहे, त्याचं व्हॅक्सिनेशन झालं आहे, त्यावेळेला तुम्ही इमिजिएट त्याची वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. फक्त अँटीरॅबीज व्हॅक्सिन द्यायचं नसते. अशा डॉग बाईटला अँटीरॅबीज सिरम हे द्यायचं असते आणि ते अँटीरॅबीज सिरम सिव्हिल हॉस्पिटल, गव्हर्नमेंटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्युमनच्या फ्रीली अवेलेबल आहे आणि तिथं ते तुम्हाला मिळते. त्याप्रमाणे आपण ते करायला पाहिजे. त्यानंतर व्हॅक्सिनेशनचा एक कोर्स असतो, पोस्ट बाईट व्हॅक्सिनेशन. तो 0 days, 3 days, 5th डे, 7th डे, 14th डे आणि 28 डे असा 5 व्हॅक्सिनचा कोर्स असतो. चालेल.